हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे आमना ब्लॉगમાં. देखू शकता असं आम्ही चालणार आज कुडाशीला आणि आपल्या चॅनलला जो बी नवीन आहे तो सबस्क्राईब करा आणि शेअर कमेंट नक्की करा. आम्ही कुडाशीला कधी चालणार होती तुम्हाला ब्लॉग देखील समजी जाईल, तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की देखा. स्पीक नको करशा. चला मग. गाइस हम जा रहे हैं अपडेट करने के लिए. यालाच माहिती नाही होता की आम्ही कुडाशीला काय करायला चालणार आहोत, तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग देखणार तर तुम्हाला नक्की समजून जाईल की आम्ही कुडाशीला काय करायला चालणार आहोत. आणि चला मग आता थोडा गाणं ऐकता जाऊ. चला मग. हो आशिक भाई अटं गाणं ऐकता ऐकता डायरेक्ट वटं एक बाईला डायरेक्ट ठोकी होता. मग काय आम्हाला गाणं बिना बटा काढी टाकते ती बाई. मग काय आता काय सांगू आशिक भाईला पुरा आम्ही डायरेक्ट त्याला सांगत आहोत मस्त हाकल आणि त्याला मस्त गाडी बी हाकलते नाही. तरी आम्ही 4 जण बशीने जात आहोत. म्हणजे आपला भाईचारा डायरेक्ट वन टॉप. आणि उद्या खावं जो पुढे जायला बी आपलाच होता. तो सांगा बा चला बा तुम्ही या बा बघा बघा आम्ही सांगतो चालेल तर करीन. मग तो पुढं निघेल. मग आम्ही जायचं बघा बघा. देखू शकताच तुम्ही आता कुडाशीमा डायरेक्ट पुरा दुकानावर जायला. आता इथली गर्दी नाही पण संध्याकाळी डायरेक्ट पुरी गर्दी राहतं कुडाशीमा. तुम्ही जर संध्याकाळी कुडाशीमा यायचं तर तुम्हाला नक्की माहिती आहे की कुडाशीमा काही गर्दी राहा. नेवा आपला आशिक भाई काय त्याला गाडी चांगली म्हणजे मस्त जमत नाही तरी काही पुरा गाडी चांगला होता. तो आम्ही सांगतो बागा बागत जाऊ दे रे एखादा टोकी पिकी देशी तर मग उपाध्याय जायला आपा अरे मग सांगतं. मग काही उन्हावा आम्ही कुडाशीमा मग थांबाळना आपला आशिक भाई तो सांगता उतरा बा. मग सांगू नाही पुढे जाऊ दे मग सांगतं. लगे तो सांग नाही बा आठ उतरा. मग उतरी पण होता युवराज भाई आपला हायकर होता. मग सांगू राहू दे तुम्ही हाय तू पण. मग सांगू चला मग सांग पटपट काम करणं पडेल मग सांगू आपल्याला तर. मग काय महिनी आणि अन्या भाई आपला गेला दुकान पता होता पुरी गर्दी होती. मग काय थोडा थांबला तर आम्ही. मग लगेच आम्ही दुकान मग घ्यावं लगेच आशिक एक फॉर्म मागितली तर मग सांगू 3 फॉर्म मग सांगतं आपल्याला 3 जण साला भरा ना. मग सांगतं हे करीन. मग आशिक सांगा हो बा म्हणावं फॉर्म दिखल्या बा म्हणावं. मग आशिक सांगा बुवा 3च फॉर्म मागणार ना बुवा इथली मोठी गोष्ट थोडी का बुवा म्हणावं. आता मागले म्हणावं तर युवराज सांगा हाय म्हणावं. मग काय अजून 3 फॉर्म मागात. मग आम्ही घ्यावं लगेच आणि सांगा बुवा चला बुवा पटपट आम्ही भर देऊ म्हणावं. तुम्ही सांगायस तुम्ही दुकान पकड चालणार बुवा. आम्ही आता पेन नाही होते आम्ही बनतर पेन मागायला गेला. आणि आपला लुक काय काय आहे तुम्ही सांगा कमेंट. मग देखू शकता तुम्ही आता डायरेक्ट कितला गाड्या लायला मागं कुडाशीमा डायरेक्ट आता देखू शकता तुम्ही. आणि आपला अन्या भाई डायरेक्ट पुरा डोका इचरा लटकनेल देखा बुवा. मग बा आता बा डोका इचरले बुवा. मग काय तो पुरा लटकनेल जोन लगेच. मग आम्ही आता बाहेर निघला. नाव काय इंग्लिश मध्ये मराठी काय अभि पूर्ण नाव. ओ भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार. मग काय आशिक भाई त्यांना फॉर्म भर राहिनेल बाग मग सांगू चाल दे पटपट. मग सांगता काय करीन. मग आशिक बाई सांगा हो बुवा म्हणावं काय करीन. मग काय तटे मग सांगू लई मग सांग मग बी भरले पटपट. मग सांगतं मग काही मग बी लटकनेल काही पटपट भरले. मग सांगू चला पटपट आपल्याला घर बी जाऊन लवकर. चला मग आम्हाला 2 जणचा फॉर्म भरायला जायला. तो एक जणना पासबुक ना नंबर नाही होता. मग तो सांग बा तुम्ही चला बा मग येऊ बा म्हणावं भरीसनी बा म्हणावं. मग काही महिने आशिक भाई गेला बँक मग जावत आहो. बँक मग घुसताच बोडा एक बेकार गर्दी होती डायरेक्ट देखीच नाही जाय वाटत होता की बुवा कव काम होईल बा आपला आहे करीने. मग काही घड्याना टाईम देख जा 100 आणि 100 गर्दीला देखवता आणि काय मग काय करा अशा वेळ गेल तर. मग काय आशिक भाई सांग काय बुवा आपल्याला कव काम होईल बा म्हणावं. मग सांगू वय जाईल मग सांगू तर काय करीन. मग काही तर थोडा मग सांगू डोका बिका सवारले कव नंबर लागत. मग काही नंबर लाग गेला आमना.
तर आम्हाला सांगत बुवा आधार कार्डना झेरॉक्सनी एक फोटो बुवा चिटकावला बुवा त्याला बुवा म्हणावं. मग काय आम्ही अजून बाहेर निघणार नाही. मग काय अजून आशिकबाई सांगा काय होई घ्या बा म्हणा आपण म्हणावं चाल बा म्हणा आता पटपट म्हणावं काय करेन. मग काय बाहेर निघणार आम्ही 2 जण हसताच नाही काय. आणि भाई आम्हाला पहिलं सांगेल की बा फोटो आणि आधार कार्डना झेरॉक्स लागाव. पण मग सांगू काय लागावून येते आता करीन तर आता मग बाहेर घ्याव. मग नाही सांगू बा काय रे बुवा म्हणावं. मग सांगू आधार कार्डना झेरॉक्सनी फोटो सांगितलं तर लगेच हो ना काय पासबुकना नंबर नाही भेट होता अवघड फोन लावता. मग काही पुरा येडाचाळा करत होता तो. मग आम्ही घ्याव आता दुकान पर तो एकसार फोन लाई राहिनेल आम्ही घ्याव. मग आता दुकान पर आशिकबाईला झेरॉक्सनी 3 काढायला लावत. मग आशिकबाई सांगा हो बुवा वही राहणार बुवा म्हणून आहे करीन. मग आशिकबाई काय यावर राहणार खायचं त्याला माहिती. मग काही बाहेर बी देखील तुम्ही गर्दी डायरेक्ट कमीच नाही होती काय सांगू तुम्हाला. डायरेक्ट पुरी गर्दी होती डायरेक्ट कटाऊ. आपला युवराजभाई मग एकसार घर फोन करीन सांगत की बुवा मला पासबुक बुवा लवकर टाका बुवा म्हणून. मोठा आणि बाई आपला फोटो बिटो चिटकाडीनी आधार कार्डना झेरॉक्स करीनी टॅपलर मार होता तो. मग काय आपला आशिकबाई थोडं डिंकलीसनी मग फोटो चिटकाड होता. मग सांग आशिकबाईला मग सांग आपला फोटो प्ले मग सांग चिटकाडी द्यायचं होता काय करीन. मग त्या फोटो बी किती देईल मग काय आणि बाई आपला पुरा मदत करत होता डायरेक्ट. मग त्यांनी बट्टासा फॉर्म टॅपलर बिपलर मारीसनी. आणि आपला युवराजभाई डायरेक्ट फोनवरच होता नुसता बुवा पासबुकना फोटो टाकते बुवा आहे करीन. मग त्यांना भाऊश एकसार फोन करत होता बुवा आम्हाला बुवा सापडी नाही राहणार बुवा आहे करीन. त्याला सांगू मग सांगू तू ये मग सांगू बागा मग सांगू तर मग आशिकबाई जायचं मग सांगू आखो एक टाईम फिरायचं मग सांगू तर आहे करीन. मग काय आम्ही अजून गेला बँक मग बँक मग जाताच ती गर्दी थोडी कमी होईल होती. मग आम्ही गेला पण मग अजून गर्दी वाढायला लागेल. मग काही तुम्ही देखू शकता किती गर्दी होईल लागू नंतर. मग आशिकबाई सांगता बुवा म्हणावं चाल बुवा आपण म्हणावं जाईन बुवा खुर्शासार बुवा बसले म्हणावं. तर मग सांगू नोकर मग सांगता आपल्याला काय सांगते मग सांगता काय करीन. मग तर आशिकबाईकडे ऐकत नव्हता पका टाईम होई घ्या बुवा म्हणावं. आशिकबाई सांगत चाल बुवा म्हणावं जाईन बुवा बसले म्हणून आता म्हणावं. मग सांगू काय करस मग सांगू चाल मग सांगू आता जाईन बसले होतं काही आता करीन. मग काय जाईन खुर्सा गेला जाईन बसलीला. आशिकबाई सांगा आज आपला काम बाबा आलाच पाहिजे म्हणावं. तर तुम्ही ऐकले आपला आता आशिकबाई काय सांगा मग आशिकबाईला सांगता मग सांगू जाईल रे मग सांगू आपला काम बी मग सांगू काय टेन्शन लेवाना काम नाही मग सांगता. मग काय तेवढा टाईमला युवराजबाई बी गेला आपला. मग काय आम्हाला नाव निघणेला अंतट गेला. मग आम्हाला काय तेवढा काम लगेच वय गेल. मग काय आम्ही आपला आशिकबाई काय सांगा ऐका हेलो गाइस आ चुके हम अभी घर जा रहे हैं बैंक से हमारा काम हो गया. आशिकबाईने सांगा ते तुम्हाला समजी घ्यावया. मग काय आम्ही निघला घर. आशिकबाई सांग बुवा गाडी आकलाला बुवा माफ दे बुवा मग सांगू नाही मग सांगू तर येता मग सांगतो एक बाईला ठोकी देवतास मग सांगू आता तू नको आकलस मग सांगू मग झाकलेले होतं आहे करीन. मग तुम्ही सांगू या जाई कंगाई राहणार तर आम्हाला अंग काम होता थोडा बन मग आम्ही अंगला रस्ता धरी उनला नाही तर आम्ही त्यांना वारसा धरीत जायचं कवी. पण मग आज आम्हाला थोडा अंग काम होता त्यामुळे आम्ही अंग उनला. चला मग थोडा गाणं ऐकता जाऊ मस्त एन्जॉय करता जाऊ. तुम्ही बी शेवटपर्यंत नक्की देखा व्हिडिओ. चला मग गाणं ऐकू थोडा. तर तुम्ही देखू शकता तो व्हिडिओ आपला स्प्लेंडरवाला आपलाच भाई होता. पण तो या जोर गेला ना आम्हा पण इड्याक सांगसही नको. आणि बंगला जर मला इथला पटना आम्हाला भीमना राहायचा ना तर मजा जाती डायरेक्ट कटा काय सांगू तुम्हाला. मोठं देखले आपला विषय भाईना कटिंग कराना दुकान आम्ही काही मोठंच कटिंग करजं अडे शेंदवळ लावून शेंदवळनी हटेल होती मागं. आणि आपला आशिकबाई सांगत चला बुवा आम्ही घर जाऊ पहिला बुवा. मग आशिकबाई तर गेल घर.
मग आम्ही तिने वाट येते मग सांग कवळीला करीने आम्ही 3 जण मग उभा राहिला. मग काही अन्या बाई सांग चला बुवा लवकर म्हणून घर म्हणून मग आपला आशिक भाई होऊन आपला आशिक भाई काय सांगाय का. तो गाइस मेरे कपड़े चेंज हो गए, चलो अभी चावड़ी पड़ जाती। चला मग आता जाऊ चावडी पाडायला आपी शेंदूड तुम्ही देखील आठा अंगाई बी एक रस्ता जा शेंदूड बाणीना डोंगर जावाला. जर तुम्हाला अंगाई जाऊ नाही तर अंगाई जाऊ शकताच तुम्ही. चला मग आता आपी जाऊ चावडी पाडायला आणि तो देखील शेंदूड बाणीना डोंगर समोर आणि हो आमना चावडी पाडाना ट्यान सांगता येईल आठ देखू शकतास तुम्ही ट्यान मस्त एकदम भारी आणि अंगाई रस्ता शेंदूड बाणीना डोंगरवर जावला. मग काय आम्ही आता गाव मग जाता मोर बाया बसेल होत्यात. मग त्या आम्हाला देखील राहिल्या बोती ह्या बा काय करायना तयार करीने. मग काय आम्ही त्याला सांगू शकतो नाही व्हायचं की आम्ही ब्लॉग बनायला राहिना अशा. मग मोठा एक जण उभा होता तो बी सांगू होता काय करायनाच बा तुम्ही मग सांगू काय नाही मग सांगू तर ॲज करीने. मग काय आपली युवराजबाईची गाडी होती. युवराजबाई सांगा आपली गाडी बुवा आता अठ्ठावीसला देऊ बुवा मग सांग चालेल मग 28 गाडीला देऊ. मग 18 आम्ही गाडी बिडीला दिली उतरणात मग 18 जण. मग युवराजबाई पुरा डायरेक्ट स्लो मोशनमध्ये होता एक ते का पुष्पाना रोल करत होता काय माहिती त्याला माहिती. मग अन्याबाई सांग चाल बुवा ये बा मग सांग चालेल मग सांग येऊ मग सांग मग इथं. मग काय आम्ही गावना वातावरण काय तुम्ही देखील एकदम भारी वातावरण तर भारी पण काय सांगू तुम्हाला डायरेक्ट गाव कुणी दिसत नाही डायरेक्ट बटा जनतेने कामला लागी जायला देखील लागेच तर गल्लीमध्ये कुणी दिसत नाही. पण वातावरण डायरेक्ट सांगायचं नको एकदम भारी वातावरण. तर आपला ब्लॉग काय वाटणार तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर नक्की करा आणि जो बी आपला चॅनलला नवीन आहे तो सबस्क्राईब करा. चला मग भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.